फॅमिलीसाठी परफेक्ट असलेलं ताम्हिणी गावात डोंगराच्या कुशीत असलेलं हे लक्झरियस होमस्टे आणि सिंहगड रोडवरचं भन्नाट पदार्थांच्या मेनूने सज्ज असं सवाई प्युअर व्हेज. सवाई म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठ. अमित शिंदेंनी आपल्या सवाई ब्रँडच्या नावाचा हा अर्थ त्यांच्या प्रत्येक सेवेतून सार्थ केला आहे. व्हेजमध्ये खायला असतं तरी काय असं मत असणाऱ्यांनी सवाई प्युअर व्हेजला जाऊन इथला भन्नाट व्हेज मेनू एकदा ट्राय करावाच. स्विगी झोमॅटोचं जाळं एवढं मोठं होण्याआधी सवाईने स्वतःचं फूड डिलिव्हरी ॲप सुरू केलं होतं. असं करणारं ते पुण्यातलं पहिलंच हॉटेल होतं. हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने सवाईला एक पुरस्कारप्राप्त ब्रँड बनवण्यापर्यंतची ही प्रेरणादायी गोष्ट आज आपल्याला अमित शिंदे उलगडून सांगताय. सवाई साधारण एक 13-14 वर्षापूर्वी सुरू झालं. माझं स्वतःचं बॅकग्राऊंड हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा केल्याच्या नंतर मी बऱ्याच ठिकाणी जॉब केला. शाकाहारी म्हणजे व्हेजमधलं चांगलं जेवण देणारं ते सवाई व्हेज म्हणून सवाई हे नाव ठेवलं. कारण नाव ठेवलं म्हणण्यापेक्षा नाव दिलं. कारण सवाई नावाची ही सांस्कृतिक आणि त्याला असलेलं वलय हे बॅकग्राऊंड आणि पुण्याची पार्श्वभूमी एकंदरीत लोकांची सिंहगड रोडवरच्या लोकांची हे नाव लोकांच्या जास्त सांस्कृतिकदृष्ट्या जवळ आहे म्हणून आम्ही ते नाव सवाई दिलं. मी रोज इकडे स्वतः जेवतो कारण माझा असा एक थॉट आहे स्वतःचा की ज्या दिवशी मला माझ्या जेवणाचा कंटाळा येईल त्या दिवशी लोकांनाही माझ्या जेवणाचा कंटाळा येईल आणि तो कंटाळा येऊ नये म्हणून मी रोज इनोव्हेशन्स करत असतो. आम्ही जेव्हा 10 डिश तयार करतो तेव्हा एखादी डिश आमची सक्सेसफुल होते आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आम्ही हे ह्या लेवलला सेट केलेलं आहे. कारण फूड इज माय पॅशन अँड माय पॅशन बिकेम माय प्रोफेशन. आणि हे करत असताना माझं हॉटेल मॅनेजमेंटचं प्रोडक्शन याच्यामध्ये स्पेशलायझेशन म्हणजे जेवण बनवणं याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन होतं. तर मी एवढंच असं विचार करायचो की जे मी बनवतोय ते मला पहिलं आवडलं तरच लोकांना आवडेल हा माझा सिम्पल थॉट होता. आणि इनोव्हेशन देत गेलो त्याच्यामध्ये. आमच्याकडच्या काही अशा डिशेस आहेत की ज्या तुम्हाला बाहेर खायला मिळणार नाहीत. जसं काही सिग्नेचर डिश आहेत स्पिनॅच मलेशियन, रोजाली कबाब, लज्जतदार टिक्की मसाला, कस्तुरी मोती मसाला, आलू की नजाकत किंवा आमचे शेफ स्पेशल डिशेस असतील. ह्या डिशेस आम्ही इनोव्हेट करून करतो. म्हणजे तुम्ही पनीर बटर मसाला ही एक डिश आहे ती तुम्हाला खूप ठिकाणी मिळेल पण प्रत्येक ठिकाणची डिशचं हे वेगळं असतं टेस्ट. तुम्ही सवाईतलं तुम्हाला जर खाऊन बघितली तर ती एकदम प्युअर ऑथेंटिक स्टाईलमध्ये तुम्हाला मखनी ग्रेव्हीमधली बनवते. त्याच्यामागचं बनवण्याचे प्रिपरेशन्स आणि त्याच्या मागचे लॉजिक्स हे आम्ही स्वतः सेट केलेलं आहे. पावभाजी जर का तुम्ही आमची पाहिली तर आमची पावभाजी चा जो मसाला आहे तो मी स्वतः बनवतो. ते बनवण्याचे त्याचे प्रोपोर्शन्स त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही जे हे वापरतो रॉ मटेरियल्स वापरतो ते पण उत्तम क्वालिटीचे असतात आणि मसाला आम्ही स्वतः बनवतो. त्याच्यामुळे आमचा पावभाजीचा एक सेपरेट चाहता वर्ग आहे पुण्यामध्ये. ॲक्च्युली मला असं ह्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की कलिनरी आर्ट आणि कलिनरी सायन्स आर 2 डिफरंट थिंग्स. देर इज अ सायन्स बिहाइंड द आर्ट. म्हणजे पाककला आणि पाकशास्त्र ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बट तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर त्या दोन्ही इट शुड गो बोथ हँड इन हँड आणि तेच आम्ही इकडे करतो. नुसती कला चांगली आहे आणि शास्त्राच्या मागे नाही तर ते काही चांगलं राहत नाही. म्हणजे याच्यामध्ये शास्त्राचा विचार करायचा झाला तर आमचं कुठलंही जेवण खाल्ल्यानंतर ते तुम्हाला बाधणार नाही याचं आम्ही पूर्ण त्याचं हे घेतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल फ्लेवर्स वापरणं किंवा कुठलं असे काही आम्ही करत नाही. जे काय असेल ते मॅक्सिमम फूड ग्रेड मटेरियल जे आहे ते ठेवूनच आम्ही करतो. सो आय एम एन्जॉईंग माय प्रोफेशन अँड माय ड्रीम इज टू गो इन आर्म फोर्सेस बट समहाऊ कुडंट मॅनेज दॅट. म्हणून आपल्या सोल्जर्सला ट्रिब्यूट द्यावं म्हणून आम्ही आमच्याकडे एक उपक्रम राबवतो. तो म्हणजे आमच्याकडे कोणीही आर्म फोर्सेस इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज पोस्ट कोणीही आला आणि तो वर्दीमध्ये असेल आणि त्याच्याकडे ID कार्ड कॅरी करत असेल तर ही विल सर्व 100% फ्री. जस्ट टू शोईंग आवर रिस्पेक्ट टुवर्ड्स आवर सोल्जर्स. इफ एनी आर्म पर्सनल कम विथ द ID कार्ड विदाउट युनिफॉर्म ही विल सर्व ऑफ हिज बिल 50% ऑफ. हे जाहिरातीसाठी नसून हे खरंच माझं ड्रीम मी ते करू शकलो नाही पण माझं पॅशन मी जगतोय. पण माझ्याकडे येणाऱ्या लोकांना सोल्जर्सचा रिस्पेक्ट करता यावं म्हणून आम्ही हे सवाईत करतो.
हॉटेल मॅनेजमेंट केलं, त्यानंतर हॉटेल सुरू केलं, प्लस तुम्ही आता एका मोठ्या बँकेचे संचालक आहात, सगळ्या तरुण संचालक आहात. एवढं सगळं करत असताना तुम्ही होमस्टे सुद्धा सुरू केला तामिळीमध्ये. तर तो कसं काय मध्ये म्हणजे दुसरी ब्रँच काढायच्या ऐवजी तुम्ही एकदम सवाई लक्झरियस होमस्टे हे आमचं नवीन व्हेंचर आहे जे पुणे तामिणी घाटामध्ये आत्ता आम्ही केलेलं आहे. त्यालाही लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आलेला आहे. अगेन आय एम कमिंग ऑन बॅक बेसिक की आम्ही कुठल्याही थर्ड पार्टीकडून बुकिंग घेत नाही. जे काय बुकिंग होतं ते आमचा ऑफिशियल माणूस तुमच्याशी करस्पॉन्डन्स ठेवूनच करतो आणि सगळं ऑनलाईन बुकिंग होतं. वी आर coming up with the 4 new villas in Tamini also. Already one is fully operational. It is not less than any 5-star property. Every pool, every villa contained with the individual swimming pool. तुम्हाला तिकडे जेवणपासून सर्व म्हणजे ऑल बेदिंग लक्झरीज, तुमचे लॉन्ड्री सर्व्हिसेस सर्व आम्ही ॲट ॲक्च्युअल देतो. बेसिकली हे विला कन्सेप्ट म्हणजे की तुम्ही एका तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन एका 5-स्टार विलामध्ये राहायचं. तुमचे जे काय तुम्हाला तिथे सर्व्हिस देणारा स्टाफ आहे तो तुमचा त्या दिवसापुरतीचा पर्सनलाइज स्टाफ असतो आणि तुमची प्रायव्हसी 100% मेंटेन होते. वन्स यू स्टेप आउट ऑफ द विला तुम्हाला एक इंडिपेंडेंट 1,500-2,000 हजार स्क्वेअर फूटचं कोर्टयार्ड गार्डन असतं जे तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये मिळत नाही. कारण तुम्ही कुठल्याही रिसॉर्टमध्ये राहिलात तर तुम्ही रूमच्या बाहेर पाय ठेवलं की तो तुमचा कॉमन एरिया चालू होतो. हिअर पूल इज इंडिव्हिज्युअल, तुमचं कोर्टयार्ड गार्डन इज इंडिव्हिज्युअल. तुम्हाला जे जेवण किंवा जे हे दिलं जातं ते तुमच्या विलामध्ये तुम्हाला आणून सर्व केलं जातं. तुम्हाला कुठेही सकाळी उठून खाली कॉमन एरियामध्ये जाऊन बुफे घ्यायची गरज लागत नाही. आम्ही याद्वारे असं सांगू इच्छितो की सवाईच्या स्टँडर्ड ॲटपार आम्ही स्टँडर्ड्स अजून तिकडे नवीन सेट केलेले आहेत. म्हणजे जे सवाईचे स्टँडर्ड्स आहेत त्याला अजून नेक्स्ट लेवलला आम्ही घेऊन गेलेलो आहे. आणि हे बेसिकली ओनली अँड ओनली फॉर फॅमिली गेट अवे आहे. ह्याचं पूर्ण ह्याचं ॲग्रो टुरिझमच्या खाली याचं रजिस्ट्रेशन आहे, FSSI लायसन्स आहे. अगेन आय एम कमिंग की आमचं कुठल्याही थर्ड पार्टीबरोबर आम्ही ह्याच्यामध्ये बिझनेस करत नाही आणि वी डू नॉट ओव्हर कमिट. जे आम्ही तुम्हाला सांगतो जे तिथे दिसतं तेच तिथे असतं. म्हणजे बऱ्याचदा फोटो वेगळे असतात आणि तिकडे गेल्यावर वेगळं दिसतं, असं तुम्हाला सवाईच्या बाबतीत कधीच झालेलं दिसणार नाही. कारण आमचे तिथले केअरटेकर्स आणि आमचा स्टाफ हा आमचा ओन आहे अँड दे आर देअर ऑलवेज फॉर युअर सर्व्हिस ऑन टूर्स. आम्ही सवाई लक्झरियस होमस्टे नावाची एक नवीन कंपनी ह्याद्वारे लॉन्च केलेली आहे की जी असे हॉलिडे होम्स ऑपरेट करण्यासाठी म्हणून पण आम्ही लोकांना फ्रँचायझी देतो आहे की जे सवाईच्या नावाने हॉलिडे होम्स चालू करून आम्ही करू शकतो, त्यांना आम्ही बिझनेस देऊ शकतो. फक्त आमचं मॉडेल त्याच्यामध्ये असं आहे की वी आर मास्टर्ड इन ऑपरेशन्स. आमची मास्टर ही फूड आणि ऑपरेशन्स डेली ऑपरेशन्सवर आहे. जर कोणी व्हेरियस पार्ट्समध्ये असे विलाज असतील जे आमच्याशी टायअप केलं तर आम्ही बुकिंग घेण्यापासून ते कस्टमरचं चेकआउटपर्यंतची सगळी प्रोसेस आम्हीच करतो. आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांच्याकडून त्यांना बुकिंग प्रोव्हाइड करतो आणि त्यांना ॲज पर आवर स्टँडर्ड सगळं काम त्यांच्याकडून सहज आणि सोप्या पद्धतीने करून घेतो. सो वी आर ऑलरेडी प्लॅनिंग 15 विलाज इन अपकमिंग 3 years. ज्या वेळेस आम्हाला 2019मध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आयकॉनिक व्हेज रेस्टॉरंट टाइम्स ऑफ इंडियाचं अवॉर्ड मिळालं, त्याच्यानंतर आमच्याकडे इन्क्वायरीजचा फ्लो खूप वाढला की तुमच्या नावाने आम्ही चालू करतो. पण स्लाइटली आय एम व्हेरी रिजिड टू शेअर माय ब्रँड. पण आम्ही आता त्याच्यामध्ये थोडं फ्रँचायझीसचं आम्ही त्याच्यामध्ये एक नवीन मॉडेल आणले. कारण शेवटी मी जे करू शकलो ते समोरच्याला जमेलच असं नाही आहे, त्याला ते सहज वापरता यायला पाहिजे. म्हणून आम्ही फ्रँचायझीवर त्याच्यावरती बसून खूप विचार केला आणि आम्ही 3 टाईपचे मॉडेल्स आणले. आणि जे पुढची काळाची गरज आहे ती आम्ही बघितली तर ई-कॉमर्स किंवा ई-बिझनेस हा जो प्रकार आहे किंवा होम डिलिव्हरी चॅनल हा आम्ही आमचा स्ट्रॉंग केला, त्याचा प्लॅटफॉर्म तयार केला आणि आम्ही 3 प्रकारचं फ्रँचायझी मॉडेल आणलं आहे. ज्याच्यामध्ये एक आहे क्लाउड किचन, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त सवाईच्या हॉटेल फ्रँचायझी घेऊन एक चांगलं शोरूम टाईप किचन बनवून ज्याच्यात कमी लोकांमध्ये कमी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त फूड सप्लाय हे तुम्ही व्हेरियस प्लेसेसमध्ये करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून इकॉनॉमिकल पाहिजे असेल तर QSR क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणजे आमचं पावभाजी आणि त्या सेक्शनच्या खालचे जे काय पदार्थ आहेत त्याची फक्त फ्रँचायझी घेऊ शकता किंवा फुल स्केल मॉडेल
रेस्टॉरंट पण तुम्ही घेऊ शकता. याच्यासाठी लागणारा पूर्ण टेक्निकल सपोर्ट, ह्याच्यासाठी लागणारं पूर्ण बॅकग्राऊंड ही ट्रेनिंगची आम्ही देतो. आमच्याकडे स्वतःचा ॲप आहे. तुम्ही डे 1 पासून सवाईच्या नावाने बिझनेस चालू करू शकता, कारण आम्हाला ऑलरेडी पुण्याच्या खूप भागातून ऑर्डर्स येतात. वी आर अनेबल टू डिलिव्हर दॅट. आत्ता आमचा डिलिव्हरी रेडियस हा 15 ते 18 किलोमीटरचा आहे. आता भरपूर ठिकाणी आम्ही जातो. मी माझ्या टीमला भारत सरकारचं आहार नावाचं एक प्रदर्शन असतं दिल्लीला, ते दरवर्षी भरतं. तिथे आम्ही स्वतः सगळे आमची टीम जातो. तिथे आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकतो, आत्मसात करतो आणि ते इकडे येऊन त्याचे ट्रायल्स करतो आणि त्यातले गोष्टी वापरून आपलं स्वतःचं कॅलिबर वापरून आम्ही नवीन इनोव्हेशन्स करतो. असं नाही आहे की जे बाजारात मिळाले ते आणले, ते नाव बदलून विकले. आमच्या बऱ्याच अशा डिशेस आहेत ज्या तुम्ही बघितलं तर यू वोंट गेट इट आउटसाईड. जेव्हा सवाई चालू झाले तेव्हापासून मी सवाईमध्ये जे आहे 14 वर्ष झाले. काम करण्याचा अनुभव म्हणजे एकदम घरासारखं. आमचे ऑनर पण एकदम फॅमिली मेंबर आहे मी त्यांचे. तरुण मुलांना लागतं स्टे, जसा स्टेकेशनसाठी जसे स्टेज प्रोव्हाइड करतो. आता तरी आपल्या ताम्हिणी विलेजमध्ये, ताम्हिणी गावामध्ये आपला स्टे आहे, तर तिकडचं सगळं बुकिंग आणि या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आता सध्या मी सांभाळतोय. मी इथं सवाईमध्ये हेड कुक म्हणून गेले 14 वर्ष काम करतो आहे आणि कस्टमरनी बी आम्हाला खूप गेले 14 वर्ष झालं खूप भरभरून प्रतिसाद देतात. सर मैं यहाँ पे 14 साल भी हो गया. होटल जब से चालू हुआ तब से हम इधर ही है. मैं चाइनीज़ शेफ हूँ. कस्टमर भी हमको बोल के जाता है ये सब डिश ही अच्छा है. Sawai Veg is the only restaurant in Pune which is having his own mobile application, home delivery application from last 7 to 8 years with the customer base of 80,000 people. आमचं मोबाईल कस्टमरचा आमचा हॉटेल बेस जवळजवळ 80,000 लोकांचं आहे आणि आमचा मोबाईल युजर बेस जवळजवळ 16,000 लोकांच्या वर आहे. ज्या महिन्यात पुण्यामध्ये स्विगी लॉन्च झालं त्याच महिन्यात सवाईने स्वतःचं पहिलं मोबाईल ॲप लॉन्च केलं होतं आणि टिल डेट आजपर्यंत सवाई व्हेज हॅज नॉट शेअर देअर बिझनेस विथ एनी अदर थर्ड पार्टी ॲग्रिगेटर्स. ज्याच्यात आमचे स्वतःचे होम डिलिव्हरी बॉईज आहेत. आम्ही ते 1 to 1 देतो. प्रत्येक स्टार्ट टू एंड सगळी जबाबदारी आमची. तुमच्या दारात येणारा प्रत्येक होम डिलिव्हरीवाला मुलगा हा सवाईचा एम्प्लॉई असतो. त्याच्याकडे सवाईचं ID कार्ड असतं, सवाईचं युनिफॉर्म घातलेला असतो, त्याच्या गाडीला GPS लावलेला असतो. ज्या फोनवरून तो फोन तुम्हाला करतो किंवा ज्याचं कम्युनिकेशन तुम्ही करता तोही कंपनीचा रजिस्टर मोबाईल नंबर असतो. ती ट्रॅकेबल लिंक असते. त्याच्यामुळे आम्ही होम डिलिव्हरी देताना ग्राहकांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या प्रायव्हसीचा पूर्ण विचार करून ही गोष्ट करतो. कारण आजच्या काळामध्ये कोविडनंतर तर फार या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आमचे सर्व स्टाफ हे कोविड वॅक्सिनेटेड 100% वॅक्सिन पूर्ण केलेली लोकं आहेत आणि आम्ही एंड टू एंड जबाबदारी सगळी आमची असते, ऑर्डर घेण्यापासून वेळेत डिलिव्हरी करण्यापर्यंत. त्याच आमच्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही जसं सवाईचं जेवण मागवू शकता त्याच ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही सवाई लक्झरियस होमस्टे इकडं बुकिंगही करू शकता. तुम्हाला कुठल्याही थर्ड पार्टीकडे जायची गरज नाही, कुठलंही कमिशन द्यायची गरज नाही. बेस्ट रेटमध्ये तुम्हाला आमचं बुकिंग पण अवेलेबल होतं आणि जो कॅशबॅक आम्ही तुम्हाला देतो तो सवाईमध्ये तुम्ही होमस्टेला किंवा सवाई व्हेजला कुठेही रिडीम करू शकता. आम्ही ज्यावेळेस आत आलो इथेही आलो किंवा आपण तिकडं पलीकडे तामिळीतही गेलो तर आल्यानंतर सर्वात आधी फोटो दिसतो तो श्री मनोहर पर्रीकरांचा आहे. आणि युजली आपण जिथं जातो तिथं म्हणजे नेत्यांचा फोटो असतो, तिथं मालकाचे फोटो असतो त्यांच्यासोबत, तर इथे त्यांचा एकट्याचाच फोटो मला असं का? मनोहर पर्रीकर हे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री होते आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो. मी एका विशिष्ट बॅकग्राऊंडमधून माझी पार्श्वभूमी आहे, संस्कारी संस्था आहे, त्याच्यातून आम्ही काम करताना माझी त्यांची एक ओळख झाली आणि माझी त्यांची ओळख झाली म्हणण्यापेक्षा त्यांनी माझी ओळख ठेवली. एक आपला चाहता, मी त्यांच्याशी कायम गुरु शिष्याचं माझं नातं राहिलं आणि मला सांगायला खूप इथे आनंद वाटतो की मनोहर पर्रीकरांसारख्या व्यक्तीचा माझा खराच खूप जवळून संपर्क होता, संबंध होता. मला त्यांच्या स्वभावाचा परिस्पर्श झाला. त्यांच्याकडून मी काही शिकलो असेल आणि खरं सर्वसामान्य माणसांनी त्यांच्याकडून ते आज आपल्यात नाही आहेत, पण ते घेण्यासारखं म्हणजे त्यांचं चारित्र्य आहे. त्यातल्या 10 गोष्टी जरी आपण आपल्या दैनंदिन कामकाजात आणि व्यवसायामध्ये आचरण करू शकलो तर आपण खूप चांगल्या वरिष्ठ पातळीवरती पोचू शकतो. आणि त्यांचा माझ्या आयुष्यात किंवा माझ्या आयुष्यावरती अनन्यसाधारण प्रभाव आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. म्हणून त्यांचा फोटो माझ्या दोन्हीकडे, सवाई व्हेजला आणि होमस्टेला दोन्हीकडे, माझ्या वडिलांच्याच स्थानी ते मला आहेत. म्हणून दोन्हीकडे जसा माझ्या वडिलांचा फोटो आहे तीर्थरूपांचा तसा त्यांचाही एक माझी इन्स्पिरेशन म्हणून त्यांचा फोटो मी
ठेवलेला आहे. मी असं सांगेन की मला सर्व बेस पक्का करायला 12 वर्ष लागली. मी कुठली गोष्ट प्रूव्ह अँड टेस्टेड केल्याशिवाय जात नाही. आपण एकच सांगतो मी सगळ्यांना की आजकालचं जग हे मी फार हाईप करणार आहे. तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला हॉटेल व्यवसायात किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये जर का तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर यू नीड अ पेशन्स. If you have a patience, then you can sustain, but if you don't have a passion, you can't grow. Maximum utilization of your available resources and optimization of operational process हे तत्व जर का तुम्ही बाळगलं तर तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज पण वाढतं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो पण करू शकता. की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, जो जसा आहे त्याला घ्या आणि जसा हवा तसा घडवा, हे एक तत्व मी माझ्या संस्थेत शिकलो की आपल्याला जसं वाटतं तसं सगळ्या गोष्टी होत नाही आणि त्याच्यातूनच मार्ग काढत राहायला पाहिजे. कारण असं बऱ्याचदा होतं की अरे मला असं वाटतं की मी एवढं करतो पण मला अपेक्षित यश नाही इन टर्म्स ऑफ सेल असेल किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतील. पण इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. कारण शेवटी तुम्ही समाजात वावरता आणि तुम्हाला हे फेसच करायला लागतं आणि याच्यातून तुम्हाला पॅशन असेल तर तुम्ही याच्यातून पुढे जाऊ शकता. हे मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. धन्यवाद. तर अशी ही सवयीची सवयी गोष्ट. इथल्या भन्नाट पदार्थांचा आस्वाद घ्यायला एकदा नक्की जा. यासोबतच निवांत फॅमिली टाईम एन्जॉय करायला ताम्हिणीतलं होमस्टे आहेच. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपला पाठवा. लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करून देणार राहो. आणि खात राहा आणि बघत राहा द पोस्टमन. काय म्हणणं आहे सर? अजिबात नाही घ्यायला पाहिजे.